स्वागत आहे तुमचे राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मध्ययुगीन भारतातील सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती अभ्यासणार आहोत. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत हिंदू आणि मुस्लिम समाजाची स्थिती, स्त्रियांची परिस्थिती आणि शिक्षण व्यवस्था. साधारणपणे इसवी सन 1200 ते 1700 हा तो काळ आहे जेव्हा भारतीय समाजात मोठे बदल झाले. चला तर मग सुरुवात करूया हिंदू समाजाच्या स्थितीपासून. त्या काळात हिंदू समाजाची रचना वर्ण आणि जाती व्यवस्थेवरच आधारलेली होती आणि ती पूर्णपणे जन्मावर अवलंबून होती. म्हणजे जन्मानेच जात आणि व्यवसाय ठरायचा, त्यामुळे सामाजिक बदलांना फारशी संधीच नव्हती. त्यावेळी गाव हेच सामाजिक आणि आर्थिक जीवनाचं मुख्य केंद्र होतं आणि तिथे ग्राम व जात पंचायतींचा प्रभाव होता. पण याच काळात भक्ती चळवळीने जातीभेदावर टीका करत समतेचा संदेश दिला. बरं, आता वळूया मुस्लिम समाजाच्या परिस्थितीकडे. मुस्लिम समाज खूपच संघटित होता. त्यात उलेमा, अमीर आणि मग सामान्य जनताचे स्पष्ट स्तर होते. त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावर शरीयत म्हणजेच इस्लामी कायद्याचा मोठा प्रभाव होता. इथे सुफी संतांनी प्रेम आणि सहिष्णुतेच्या संदेशामुळे समाजात सलोखा वाढवण्याचं काम केलं. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे त्या काळातील स्त्रियांची स्थिती. बालविवाह, पडदा पद्धत, सतीप्रथा यांसारख्या अनेक रूढींमुळे स्त्रियांचं स्थान दुय्यमच राहिलं. पण असं असूनही मीराबाईंसारख्या संत स्त्रिया आणि काही राजघराण्यातील स्त्रियांचं योगदान खूप मोठं होतं. चला आता बघूया की त्या काळात शिक्षण व्यवस्था कशी होती. बघा, शिक्षण पद्धती वेगवेगळ्या होत्या. हिंदू शिक्षण गुरुकुल व मठांमध्ये, तर मुस्लिम शिक्षण मदरसे व मक्तबमध्ये दिलं जायचं. अभ्यासक्रमात मुख्य भर धार्मिक शिक्षणावर होता, पण त्यासोबतच व्याकरण, तर्कशास्त्र आणि विज्ञानही शिकवलं जायचं. हे शिक्षण मुख्यत्वे शिक्षक केंद्रित आणि मौखिक परंपरेवर आधारलेलं होतं. आणि हो, ते सगळ्यांसाठी उपलब्ध नव्हतं. एक लक्षात घ्या, हा विषय परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे विश्लेषणात्मक मुद्द्यांसह याची तयारी करा. अशाच परीक्षाभिमुख आणि सोप्या भाषेतल्या विश्लेषणासाठी राऊत एडुकेअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.